प्रधानाचार्य को 2 दिनों अवकाश हेतू प्रार्थना पत्र, म्हणजेच आपल्याला 2 दिवसाची सुट्टी हवी आहे म्हणून आपल्याला हे पत्र लिहायचं आहे। म्हणजेच मला माझ्या भावाच्या लग्नाला जायचं आहे आणि मला 2 दिवसाची सुट्टी हवी आहे, तर त्याचं कारण पण सांगायचं आहे आणि आपल्याला हे पत्र लिहायचं आहे का आपल्याला 2 दिवसाची सुट्टी हवी आहे। सो पहिलं येणार आहे आपल्या इथे, सेवा में श्रीमान प्रधानाचार्य, नॅशनल पब्लिक स्कूल लखनऊ। जे आपले प्रधानाचार्य आहेत त्यांना सेवा में का तर आपण रिस्पेक्टली बोलतो। त्यांचं नाव जे काय आहे श्रीमान प्रधानाचार्य, स्कूलचं नाव टाकायचं आहे नॅशनल पब्लिक स्कूल आणि ते कुठे आहे तर लखनऊ। त्याच्यानंतर विषय टाकायचा आहे अवकाश हेतू प्रार्थना पत्र, म्हणजे सुट्टीसाठी प्रतिज्ञा किंवा विनंती पत्र। त्याच्यानंतर आहे महोदय। आता महोदय प्रधानाचार्य आहेत म्हणून प्रधानाचार्य म्हणजे लेडीज असती तर श्रीमती आलं असतं आणि इथे महोदया आलं असतं। आता विषयाला सुरुवात करायची आहे। सविनय निवेदन है कि मेरे बड़े भाई का शुभ विवाह 10 फरवरी 2025 को होना निश्चित हुआ है। म्हणजे सविनय तुम्हाला निवेदन आहे की माझ्या भावाचं लग्न, शुभ विवाह म्हणजेच लग्न 10 फेब्रुवारी 2025 म्हणजे 2025 ला करायचं आहे, निश्चित झालं आहे म्हणजे ठरलेलं आहे। बारात कानपूर नगर जाएगी आणि बारात जी आहे ती लखनऊवरून कानपूरला जाणार आहे। मुझे भी भाई की बारात में जाना है आणि मला सुद्धा माझ्या भावाच्या बारातीसोबत जायचं आहे। अंत आपसे निवेदन है कि मुझे 10 फरवरी और 11 फरवरी 2025 2 दिनों का अवकाश प्रदान करने की कृपा करें। त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की मला 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी ह्या 2 दिवसासाठी सुट्टी द्यायची कृपा करावी। आणि औपचारिक पत्र हे फॉर्मल लेटर असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जास्त लिहू शकत नाही। लिमिटेड शब्दामध्ये आपल्याला जे काय आपला मुद्दा आहे तो मांडायचा असतो। सो त्याच्यानंतर सादर म्हणजे लिहिणारा, प्रार्थी म्हणजे तुमचा विश्वासू वगैरे आपण जे मराठीमध्ये लिहितो ते। त्याच्यानंतर आपलं नाव येणार आहे अनुभव कश्यप आणि त्याच्यानंतर कक्षा म्हणजे कोणत्या स्टँडर्डला आहे, सो 4th A आणि त्या दिवशी ज्या दिवशी आपण लेटर लिहित आहोत त्या दिवशीची डेट येणार म्हणजे 8 फेब्रुवारी 2025 म्हणजे 8 तारखेला आपण लिहिलेलं आहे आणि आपल्याला सुट्टी कधी हवे तर 10 आणि 11 तारखेला। थँक्यू।